मी स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या विद्यापीठातला कार्यकर्ता आहे। मला चळवळीमध्ये 22 वर्ष झाले आणि मी फुल टाइमर पूर्ण वेळ कार्यकर्ता आहे। मी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून आयुष्यात फुल टाइम हेच काम केलं, दुसरं कुठलंही काम केलं नाही। राजू शेट्टींनी मला संघटनेतून बाजूला केलं, माझ्या समोर संघटना काढण्याशिवाय पर्याय नव्हता आणि मी एकटा मोकळा फिरू शकत नाही। या सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांना घेऊन एक व्यासपीठ उभं राहिलं पाहिजे आणि एकत्रित आलं पाहिजे अशी आमची भावना आहे। पण असं झालंय की चळवळीत सुद्धा प्रस्थापित आणि विस्थापित असं आहे, लक्षात घ्या। चळवळीतले जे नेते प्रस्थापित झाले त्यांना आमच्यासारखे नवीन पोरं पुढे आलेले चालतात कुठं? नवं नेतृत्वच उभं राहिलं नाही पाहिजे। माझ्यानंतर कुणी नकोच अशी भावना अनेक नेत्यांची आहे आणि ज्यांचा हेतू स्वच्छ नाही, ज्यांचं इंटेन्शन स्वच्छ नाही, अशा नेत्यांबरोबर आम्ही फरफटत त्यांच्या पाठीमागे जाऊ का? ज्यांना स्वतःच्या आमदारकी खासदारकीमध्ये इंटरेस्ट आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा, पहिले माझं काय आणि मग बाकीच्यांचं। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा।